याचा अर्थ असा की कुठेतरी त्यांना आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी फंड मिळत नव्हता, यासाठी सुद्धा ते गेलेले असतील, ही शक्यता नाकारता येत नाही. नाही. बघा, तुम्हाला सांगतो, हे एक निमित्त झालं. जर मी सांगितलं की त्या निमित्ताने ही खरी परिस्थिती लोकांसमोर आली. पण जेव्हा तुम्ही बोलता की मला फंड मिळत नाही, तुमचा पहिला स्वतःचा फंड पूर्ण युटिलाइज करा. आता 2.5 वर्ष व्हायला लागली. 2.5 वर्ष झाल्यानंतर जर तुमचा स्वतःचा फंड तुम्हाला युटिलाइज नाही करतायत, मग तुम्ही काय करताय? आम्हाला महिन्याला फंड कमी पडतो की अरे इथे द्यायचं तिथे द्यायचं. आणि आमच्याकडे कसं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात विधानसभा आणि लोकसभेमध्ये 6 विधानसभा असतात. एका आमदाराला स्वतःची विधानसभेसाठी 5 कोटी जर कमी पडत असतील तर खासदाराला कमी पडायलाच पाहिजे. 6 विधानसभा आहेत, तरी जर तुम्ही युटिलाइज नाही करू शकत 2.5 वर्षात, तर म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. कसं आहे पण की साहिलची याच्यात एक अजून खरी परिस्थिती, म्हणजे हे झालं टेक्निकल कारण. खरी परिस्थिती ही होती किंवा खरी गोष्ट ही आहे की वैयक्तिक फंड त्यांना कमी पडत होता. वैयक्तिक फंड म्हणजे काय असतं? मी ऐकलं नव्हतं 50 खोके एकदम ओके. तुम्हाला असं वाटतं की ह्यांना सुद्धा तुमचा हा आरोप आहे 100% आरोप हा त्यांना पैसे दिलेत सेपरेटली? पैसे दिलेले आहेत, सौदा झालेला आहे, डील झालेला आहे. आणि ह्याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, हे पैसे आले कुठून? तर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या येतात ना, अयोध्येमध्ये जो घोटाळा झालेला आहे, राम मंदिर पण यांनी भाजपने सोडलं नाहीये, उज्जैनची भूमी देखील यांनी सोडली नाहीये, असेच ते पैसे कमवतात. हे मेटाफॉर आहे बेसिकली. मेटाफॉर नाहीये. तिकडचे पैसे इकडे येणार वापरले. कुठून पैसे? अजून येणार कुठून पैसे? दुसरं काहीच हे मार्ग असू शकत नाही. मार्ग नाराजी असू शकत नाही का? कारण एक पण मला सांगा, मार्ग असले तरी नसले तरी हा पैसा खरा आहे की खोटा आहे? हा भ्रष्टाचाराचा पैसा नाहीये. नाही, राम मंदिराच्या दानपेटीच्या काउंटिंग मध्ये भ्रष्टाचार राम झाला, ही गोष्ट मंदिराच्या खरी आहे. दानपेटीची त्याच्यावर काउंटिंग FIR झालाय. त्यांच्या अवतीभोवती. तुम्ही- नाही साहिलजी, तुम्ही हा विषय किती मोठा विचार करा. राम मंदिराच्या दानाची पेटी तर आहेच, रामातल्या गळ्यातलं देखील चोरलं, रामाच्या पादुका चोरल्या भगवान श्रीरामाच्या त्या मंदिरातल्या रामलल्लाच्या. त्याच्यानंतर अवतीभोवती जे सगळे जमिनी होत्या, कोणी विकत घेतल्या आहेत, कोणाला विकल्या आहेत, कितीला विकत घेतल्या, कितीला विकल्या. तसंच उज्जैनचं झालं. उज्जैनमध्ये स्वतः मुख्यमंत्री भाजपचे आधी पर्यटन मंत्री होते, त्यांना मास्टर प्लॅन माहिती होता. बरोबर त्यांच्या परिवाराने जिथे जिथे त्या जमिनी येणार होत्या मास्टर प्लॅन मध्ये त्या विकत घेतल्या. हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्यांच्याच शासनाला विकल्यात. आणि हे आम्हाला भाजप हिंदुत्व शिकवणार? ज्या भाजपनी गेले 2 दशक या देशामध्ये राम मंदिरावर सगळीकडे राजकारण केलं, काही काही ठिकाणी दंगली घडवून आणले, आमच्यासारख्या पक्षांना देखील त्या मोहिमेत आणलं. म्हणजे माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पहिलं हिंदुत्व काय दाखवलं, त्याच्यानंतर भाजपनी रथयात्रा काढली, राम मंदिरचा विषय घेतला. आज सगळं झाल्यानंतर त्याच राम मंदिरमधून तुम्ही पैसे काढता. बाकीचं सोडा, स्वतःला काय वाटत का नाही की मी पाप करतोय किंवा असं होतंय? हे एवढं राजकारण तुम्ही पेटवल्यानंतर, तुमची इमेज जगभरात तुम्ही हिंदुत्ववादी आणि दुसऱ्यांना तुम्ही हिंदुत्वाचे सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही राम मंदिरमधून पैसे काढता, तुम्ही उज्जैनमधून पैसे काढता. मुंबईत पण अनेक विषय असे आहेत, महाराष्ट्रातले देखील मंदिरांचे विषय आहेत. वाराणसीमध्ये देखील जेव्हा मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो, एवढी मंदिरं भाजपने तोडलेली आहेत त्या कॉरिडॉरच्या नावाखालती. अनेकदा असं म्हणतात की आधी कुठच्याही राजांनी एवढी तोडली नसतील किंवा बादशाहांनी तोडली नसतील, एवढी मंदिरं भाजपने तोडली. प्राचीन मंदिरं, पुरातन मंदिरं. तरी सुद्धा एक